नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललोय श्री धर्मपुरी मंदिरामध्ये। खूपच मस्त मंदिर आहे। सगळ्या देवांचे दर्शन होतात तिथं आणि सगळे देव आहेत तिथं। गणपती, शंकर भगवान, साईबाबा, लक्ष्मी माता, सरस्वती माता, बालाजी। खूपच सुंदर आणि मस्त मंदिर आहे। आता आम्ही निघालोय, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आम्ही पोहोचलोय मंदिरामध्ये। मंदिरात इथं पार्किंगची जागा आहे, तिथं गाडी लावतोय पार्किंगला। इथं साईडला पण पार्किंगची जागा आहे। हे बघा मंदिराचं नाव लिहिलंय इथं तेलुगूमध्ये आणि इथं सरस्वतीचा फोटो लावलाय छान। बघा खूपच मोठं मंदिर आहे। इथं शिवजीची मूर्ती आहे छोटीशी। इथं संक्रांतीला अशी रांगोळी काढली जाते आणि त्या रांगोळीच्या मध्यभागी शेण आणि माती मिक्स करून असे गोळे ठेवले जातात आणि त्याच्यावर हळदी कुंकू लावून पूजा केली जाते। प्रत्येक घराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेर तुम्हाला अशी रांगोळी दिसेल आणि त्याच्यावर असे गोळे ठेवलेले दिसेल। इथे बघा सनसेट होतोय। तुम्ही अगोदर सनसेटचा थोडासा व्हिडिओ घेतला, खूपच सुंदर दिसतोय इथून सनसेट। सूर्य एकदम लाल दिसतोय मस्त। आता चला मंदिरात जाऊ, मंदिराचे दर्शन घेऊ। सर्वात अगोदर गणपतीचे दर्शन घेतो। इथं शेजारीच गणपतीचं मंदिर आहे, तिथं व्हिडिओ नाही घेतला मी, अंधार होतं खूप। आणि इथं शंकर भगवानचं मंदिर आहे, खूपच सुंदर आहे। बघा आजूबाजूला पूर्ण गोल्डन केलेलं आहे, मस्त दिसतं शंकर भगवानचं मंदिर। आणि इथं कार्तिक स्वामीचं मंदिर आहे शेजारी आणि हे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे। बघा इथं हा नंदी आहे, खूपच मोठं आणि छान मंदिर आहे। हे जे समोर दिसतंय हे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे। लांबूनच दाखवते मी इथून तुम्हाला मंदिर, कारण तिथं जवळून व्हिडिओ अलाउड नाही आहे, तर लांबूनच दाखवते। खूपच छान मंदिर आहे ते पण लक्ष्मी मातेचं, एकदम मस्त दिसते लक्ष्मी माता। आता झालंय आमचं देवीचं दर्शन करून। आता इथं नागदेवतेचं मंदिर आहे छोटंसं। इथे जे मंदिर आहे ते जुने मंदिर आहे। हे जे समोरचं अय्यप्पा स्वामीचं मंदिर आहे ते नवीन बांधलं गेलंय आता, अजून बांधकाम आत्ताच झालेलं आहे त्याचं, अगोदर नव्हतं हे मंदिर। बऱ्याच वर्षापासून इथं शंकर भगवान, गणपती आणि लक्ष्मी मातेचं मंदिर होतं अगोदर आणि व्यंकटेश स्वामीचं। आणि इथे हे समोर अय्यप्पा स्वामींचं मंदिर आहे। बघा अय्यप्पा स्वामींना किती सुंदर सजवलंय, पूर्ण झेंडूच्या फुलांनी सजवलंय। कार्तिक मासमध्ये खूपच गर्दी असते या मंदिरामध्ये। मंदिराच्या पायऱ्या झेंडूच्या फुलांनी खूपच सुंदर सजवले आहे। आणि इथं बघा हा मोकळा एरिया आहे पूर्ण आणि मस्त दिसतंय हे मंदिर, खूपच छान आहे। एकदम मोकळं चोकळं मंदिर आहे, सगळ्या देवांचं दर्शन होऊन जातं इथं आल्यावर। जो हैदराबादमध्ये असतं ना त्यांनी या मंदिरामध्ये जरूर या, खूपच सुंदर मंदिर आहे। बघा इथं पण एक नागदेवतेचं मंदिर आहे। इथं नागदेवता खूपच असणार, कारण हे मंदिर एकदम साईडला आणि कोपऱ्यामध्ये आहे, तर जागोजागी 2-3 ठिकाणी इथं नागदेवतेचे मंदिर आहे। बघा हे बालाजीचं मंदिर आहे जे वरती दिसतंय ते। आणि इथे ना पाण्याचं शावर आहे, शंकराची पिंड आहे तिथं, संध्याकाळी पाणी सोडतात तिथं आणि लाईट असतो त्याच्यामध्ये, छान दिसतं ते पण, वेगवेगळ्या कलरमध्ये पाणी दिसतं। मग बघा हा पूर्ण मंदिराचा एरिया आहे। हे जे समोर मंदिर दिसतंय ना हे पण विष्णू भगवानचं आहे। विष्णू भगवान असे लेटलेले आहे, पण त्या मंदिरामध्ये पण आता खूपच अंधार आहे त्याच्यामुळे दिसत नाहीये। आता इथं पण एक शंकर भगवानचं मंदिर आहे। आलोय आम्ही आता शंकर भगवानच्या मंदिरामध्ये। बघा ही जी पिंड ठेवली आहे ना ही अशी काचेची ग्लासासारखी आहे। इथं लांबूनच व्हिडिओ करते मी, कारण पुढे अलाउड नाहीये व्हिडिओ। बघा असं झूम केलाय कॅमेरा। ही जी पिंड आहे ना ही एकदम ट्रान्सपरंट आहे, काचेसारखी, आणि खूपच सुंदर दिसते जवळून। आणि मागे बघा काच लावलाय त्याच्या मागे, तिथून साईडनी पण दिसतं। आता लाईट लागले मंदिरामध्ये, बघा किती सुंदर दिसते मूर्ती। लांबूनच झूम करून दाखवते, खूपच सुंदर मूर्ती आहे ना म्हणून मी तुम्हाला दाखवते, नाही तर इथं पण कॅमेरा अलाउड नाहीये। इथं मी फोटो काढायसाठी उभी होती, पण इथं फोटो नाही काढले, मिस्टर व्हिडिओ करायला लागून गेले। बघा आजचं वातावरण एकदम अंधुक आहे, आभ्रा आलाय इथं, थोडंसं पावसासारखं वातावरण आहे। वरून बघा मंदिर खूपच छान दिसतंय। इथं पण एक लक्ष्मी मातेचं मंदिर आहे। देवीचं नाव वरती तेलुगूमध्ये लिहिलंय, मला वाचता येत नाही तेलुगू म्हणून माहीत नाही कोणती देवी माता आहे, पण एकदम सुंदर मूर्ती आहे देवीची, एकदम भरीव आहे, मस्त दिसते देवी माता। बघा खूपच सुंदर दिसते, तुळजापूर भवानी देवी सारखी दिसते, एकदम मस्त दिसते देवी, खूपच छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं ह्या मंदिरामध्ये येऊन। आता इथं वरती बालाजीचं मंदिर आहे, खूपच सुंदर बालाजीची मूर्ती आहे इथं मध्ये, पण मध्ये पण कॅमेरा अलाउड नाही तर मी लांबून तुम्हाला दाखवेल। पण एकदम मस्त मूर्ती आहे, मूर्तीला पाहून एकदम मस्त वाटतं, खूपच मोठी मूर्ती आहे, लांबी। मंदिरामध्ये आपण जेव्हा पण जातो ना तर एकदम मस्त वाटतं आपल्याला, एकदम पॉझिटिव्हिटी वाटते आणि आपलं मन पण एकदम प्रसन्न होऊन जातं। एकदम सगळं विसरून आपण जेव्हा देवाच्या मंदिरामध्ये जातो ना तर एक वेगळीच एनर्जी येऊन जाते आपल्यामध्ये, माइंड पण एकदम प्रफुल्लित होऊन जातं, एकदम मस्त वाटतं। बघा आता मी ह्या मंदिरामध्ये आली ना, मला इतकं छान वाटतंय ना, खूपच मस्त वाटतंय, सगळं विसरून जातो आपण आणि देवाच्या आराध्यामध्ये लागून जातो। बघा किती सुंदर मंदिर आहे, एकदम छान वाटतं मंदिरामध्ये आल्यावर, मला ते इतकं प्रसन्न वाटतंय ना, एकदम मस्त वाटतंय।
चला आपण आता मंदिरामध्ये जाऊ, पण मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तुम्हाला मी लांबूनच दाखवते। बालाजीची मूर्ती आहे मंदिरामध्ये, खूपच मोठी आणि खूपच सुंदर दिसते आहे। फुलांनी छान सजवलेली आहे मूर्ती, पण मूर्तीला मी घेऊ नाही शकत कारण तिथं अलाउड नाही आहे कॅमेरा। इथं बघा बाहेर राधा आणि कृष्ण ठेवलेले आहे, खूपच सुंदर सजवले फुलांनी। आणि मंदिरामध्ये भिंतीवर बघा विष्णूच्या अवताराचे फोटो आहे, असे खूपच छान ड्रॉइंग केली आहे, एकदम मस्त दिसतंय मंदिर। इथं साईडलाच बालाजीची भव्य मूर्ती आहे, मस्त दिसतंय मंदिर बघा। राधाकृष्ण इथून घेतले मी, इथून लांबूनच घेतला मी छोटासा व्हिडिओ। मंदिर पण खूपच छान आहे ना, तर मला पण थोडासा व्हिडिओ करावासा वाटत होता आणि तुम्हाला दाखवायचं वाटत होतं, म्हणून मी छोटासा व्हिडिओ घेतला मंदिराचा। चला झाले आमचे आता बालाजीचे दर्शन पण खूपच छान झाले, एकदम मस्त वाटलं बालाजीचं दर्शन घेऊन। आता आम्ही खाली पायऱ्यांनी उतरतोय, बघा किती मोठ्या पायऱ्या या। इथं साईडला समोर कृष्णाची मूर्ती ठेवली आहे, याच्यामध्ये कधी कधी पाणी असतं आणि बघा असं बाहेरून दिसतंय हे मंदिर। चला आम्ही आता पायऱ्यांनी उतरतोय खाली। आता इथं खाली सरस्वतीचं मंदिर आहे, सरस्वती देवीचे पण दर्शन घेऊन घेतो। खाली आल्यावर बघा इथं आम्हाला रामजीची मूर्ती दिसली आहे, बघा खूपच सुंदर ठेवली आहे मूर्ती पण, आणि बाहेर पण छान डेकोरेशन केलं इथं। आता इथं रामनवमीला पण खूपच मोठी पूजा असते आणि महाशिवरात्रीला पण खूपच मोठी पूजा असते या मंदिरामध्ये। होम जडवतात आणि छान होतं, डान्स वगैरे होतात, भरतनाट्यम होतं, खूपच मस्त प्रोग्राम होता या मंदिरामध्ये। खूपच सुंदर डेकोरेशन केलेलं असतं तेव्हा मंदिराला। आता इथं सरस्वतीचं मंदिर आहे, आम्ही आता इथं सरस्वतीचं दर्शन घेतो। इथं समोरच एक गणपतीचं मंदिर पण आहे बाहेर, बघा इथं पण मंदिराचे नाव लिहिले आहे, तेलुगूमधून आहे, पण मला तर वाचता येत नाही म्हणून मी वाचू नाही शकत। ही कृष्णाची मूर्ती आहे समोर आणि इथं गणपती आहे, खूपच सुंदर आहे गणपती पण। आणि इथंही सरस्वती माता आहे, सरस्वती माता पण खूपच छान दिसते। आणि मंदिराच्या बाहेर एका साईडला ब्रह्माचा फोटो आहे आणि दुसऱ्या साईडला सरस्वती मातेचा फोटो आहे, आणि खाली पास सरस्वतीची आरती लिहिली आहे तेलुगूमधून। बघा खूपच मोठं मंदिर आहे, ह्या मंदिरामध्ये पण खूप सारी पूजा होत असते। मंदिरामध्ये अनेक देवतांची ड्रॉइंग आहे। इथं बघा गणपती आणि व्यास ऋषी बसले आहे, गणपतीकडून महाभारत लिहून घेत आहे। आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून मंदिरामध्ये जास्त गर्दी नाही आहे, नाही तर फेस्टिवलला किंवा सणासुदीला खूपच गर्दी असते मंदिरामध्ये, तेव्हा मंदिरामध्ये जागा पण नसते। आणि बघा आज किती शांतता आहे मंदिरामध्ये, एकदम मस्त सगळ्या देवांचे दर्शन झाले आमचे। बघा सरस्वती माता खूपच सुंदर दिसते आणि फोटो पण सुंदर दिसतोय, व्हाईट साडीमध्ये फोटो। इथं बघा बाहेर वाल्मिक ऋषीची मूर्ती आहे, खूपच सुंदर आहे मूर्ती पण। आता सरस्वती देवीचं दर्शन पण झालंय, आता आम्ही साईबाबाच्या मंदिरात जातोय। इथं खाली साईबाबाचं मंदिर आहे आणि हनुमानजीचं पण मंदिर आहे, तिथं पण जाऊन येतो। बघा इथं बाहेर लाइटिंग लागली आहे, आता खूपच सुंदर दिसतंय लाइटिंग लागल्यावर। इथं जे समोर मंदिर दिसतंय ते लक्ष्मी मातेचं मंदिर आहे, पहा देवीच्या मंदिराच्या बाहेर पण रांगोळी काढली आहे। आणि त्याच्या बाजूलाच इथं जे मंदिर दिसतंय ते नवग्रहाचं मंदिर आहे। इथं बघा नवग्रहाच्या मंदिराच्या बाहेरच प्रसाद भेटतोय जेवणाला, भात आहे, सांबार आहे, भाजी आहे, हलवा आहे, सगळं जेवण आहे। बघा ही रांगोळी काढली आहे। आणि इथं बाहेर बाजूलाच एक पूजेचं शॉप आहे, तिथं तुम्हाला पूजेचं सगळं साहित्य भेटून जाईल। बघा हा प्रसाद भेटतो इथं। इथं प्रसादाला कधी कर्ड राईस भेटतो, कधी लेमन राईस भेटतो, नाहीतर मग कधी शिरा भेटतो, नाहीतर मग कोणी कोणी जेवण पण देतं। बघा जेवणाला पूर्ण जेवण आहे इथं। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही आता साईबाबाच्या मंदिरात आलोय, साईबाबाचे दर्शन घेऊन घेतो आणि मग आता नंतर हनुमानजीचे दर्शन घेतो। बघा हनुमानजीच्या मंदिरात आलोय, इथं हनुमानजीचे पावलं ठेवले, त्यांना स्पर्श करून नमस्कार करून घेतला। आणि बघा इथं वरती हनुमानजी आहे, खूपच मोठी मूर्ती आहे हनुमानजीची पण। हनुमानजीला पण मी व्हिडिओमध्ये लांबूनच घेतलंय, खूपच सुंदर मंदिर आहे। आता रात्र झाली आहे ना तर जास्त दिसत नाही आहे, पण खूपच छान मंदिर आहे। इथं पण एक छोटंसं मंदिर आहे देवीचं, खूपच सुंदर मूर्ती आहे देवीची। बघा इथं येऊन सगळ्या देवांचे दर्शन झाले आमचे। चला आता मी व्हिडिओ इथंच संपवते, आता आम्ही निघतोय घरी, खूपच रात्र झाली आहे। तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स पण करा मला। लवकरच भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।